इराण इस्रायलमधील संघर्ष पेटला। इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अवीवमध्ये हाहाकार माजलाय। इस्रायलच्या हल्ल्यात इराणी सेनेच्या 3 कमांडरचा मृत्यू झालाय, तर इराण इस्फहान आण्विक तळावर हल्ला केल्याचा व्हिडिओ इस्रायलनं जारी केलाय। प्रत्युत्तरात इराणनं इस्रायलच्या हायफा शहराला लक्ष्य केलंय। इराण इस्रायल युद्धादरम्यान इस्रायली सेनेनं मोठा दावा केलाय। इराणच्या 3 F-14 विमानांना पाडल्याचा दावा इस्रायलनं केलाय। इस्रायलनं इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावर हल्ला केल्याचा व्हिडिओ जारी केला। इस्रायलच्या हल्ल्यानं हे अणुकेंद्र उद्ध्वस्त झालंय। इस्रायलनं इराणच्या मोठ्या ड्रोन हल्ल्यांना उधळलं। काल रात्री इराणनं इस्रायलच्या 40 UAVनं हल्ला केला होता। हुथी बंडखोरांनी अमेरिकेला धमकी दिली आहे। ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यास लाल समुद्रात अमेरिकी जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा हुथी बंडखोरांनी दिलाय। इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याचे नवे पुरावे आता समोर आलेले आहेत। इस्रायलच्या अनेक भागात झालेला विनाश यातून ठळकपणे जाणवतोय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून 3 मौलवींची नावं पुढे केली आहेत। मात्र या तिघांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाहीये। विशेष म्हणजे या शर्यतीत खोमेनी यांच्या मुलाचा समावेश नाहीये, हे यातून स्पष्ट झालंय। इस्रायलनं पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तेहरानचे किमान 3 वरिष्ठ कमांडर मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलंय, तर एका अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय। इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरानमधील इमाम खोमेनी यांच्या दर्ग्याजवळ हवाई हल्ले केलेत। या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। इराणवरील इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचे माजी प्रमुख हसन नसरल्लाचे अंगरक्षक अबू अली खलील ठार झालेले आहेत, असा दावा लेबनीज मीडियानं केलाय। इस्रायलनं इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावर हल्ला केला। या हल्ल्याचा 3D व्हिडिओ जारी करण्यात आलाय। इराणनं तेल अवीववर मिसाईल डागलंय, यामुळे इमारतीला मोठी आग लागली। इस्रायली सैन्यानं इराणचा ड्रोन हल्ला उधळून लावल्याचा दावा केलाय। इराणनं आतापर्यंत 470हून अधिक ड्रोन हल्ले केलेले आहेत। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या रस्त्यांवर पूर्ण शांतता पसरली आहे। लोकांना बंकरमध्येच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। इराण इस्रायल युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं ऑपरेशन सिंधू मोहीम राबवली आहे। या मोहिमेत आतापर्यंत 827 भारतीयांची घर वापसी झालेली आहे। गाझा आणि इराणमध्ये इस्रायलकडून होत असलेल्या विध्वंसावर भारतानं बाळगलेले मौन म्हणजे आपल्या मूल्यांशी केलेली प्रतारणा आहे, अशी टीका काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी केली आहे। पॅलेस्टाईनबाबत भारताची यापूर्वीची भूमिका तत्वनिष्ठ होती, तिचा केंद्र सरकारनं त्याग केला आहे, असंही त्या म्हटल्यात। बद्रीनाथमध्ये अलकनंदा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे ब्रह्मकपाल तप्तकुंड परिसरात धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मध्य प्रदेशच्या चित्रकूटमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। बरदहा नदीला पूर आल्यानं चमरोहा गावाचा संपर्क तुटलाय। प्रयागराजमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीचं पितळ उघड पडलेलं आहे। रस्त्यावर पाणी साचल्यानं प्रशासनाची पोलखोल झाली आहे। गुजरातमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं छोटा उदयपूरच्या भारज नदीला पूर आला होता। या पुरात नदीच्या प्रवाहात एकाचा वाहून मृत्यू झालाय, याचा व्हिडिओ समोर आलाय। अरवली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे मोडासा शहरातील मोडासा मार्केट यार्ड पाण्याखाली गेलंय। चौकात पावसाचं पाणी साचल्यामुळे द्वारकापुरी सोसायटी समोर देखील वाहनं अडकली होती। राजस्थानातील बुंदी शहराला देखील पावसानं झोडपून काढलंय। मेज नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। पुराचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलंय। गुजरातच्या जामनगरमध्ये एका शोरूमला आग लागली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीमध्ये शोरूममधील साहित्य जळून खाक झालंय। यूपीच्या गाझियाबादमध्ये एका इमारतीला आग लागली। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। उत्तर प्रदेशातील एटाहमध्ये 2 रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाली। ऑटो नंबरवरून दोघांमध्ये भांडण झालं। या भांडणाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। हिमाचल प्रदेशातील मंडी येथील टाकोली टोल प्लाझावर तरुण शस्त्र घेऊन शिरले होते। तरुणांची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत। यूपीतल्या अमरोहा इथे मद्यधुंद बाईकस्वारांनी एका कार चालकाला मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय।
कारखाना कोणताही असो त्याचा कारभार मात्र पारदर्शक असावा. हमीभाव आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल बदल आत्मसात करायला हवे असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. सध्या रायगडमध्ये ज्या विषयावरून वाद सुरू आहे त्यासाठी खासदारांनी मन मोठं करावं, मग पुढे कसं मन मोठं करायचं हे आम्ही बघू असं म्हणत भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना सल्ला दिलाय. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 0% व्याजानं 10,000 रुपयापासून 1 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देणारी योजना मुंबई जिल्हा बँकेनं जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटाला देखील 10 लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बँकेची आहे. कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आहेत, त्याची एक पद्धती आहे. या सरकारनं दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलंय. पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं असताना आता इयत्ता 1ली ते 5वी साठीच्या हिंदी भाषेची पाठ्यपुस्तकं छापण्याचे आदेशच अजून निघालेले नाही आहेत. हिंदी पाठ्यपुस्तकाच्या कच्च्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळाली नाहीये. शासनाकडून याचे निर्देश आल्यानंतरच पुस्तकांची छपाई केली जाईल अशी माहिती समोर येते. खासदार निलेश लंकेंनी सुरू केलेल्या गड किल्ले मोहिमेच्या निमित्तानं गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील रामशेज गड किल्ल्यावर लंके कार्यकर्त्यांसोबत आले होते. लंके यांनी गडाजवळ असलेल्या एका शाळेत मुक्काम केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार भगरे यांनी देखील मुक्काम केला. जालन्यातील म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळेस पाणी आल्यानंतर मोटार सुरू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान पालिकेनं दिवसा पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे.